डॉक्टरने आत्महत्या केली त्याबाबतची सगळी माहिती तुम्ही तपासणी अधिकाऱ्यांकडून आणि रुग्णालय प्रशासनाकडून घेतली, काय माहिती नेमकी मिळाली? तर घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. यामध्ये प्रशासकीय विभाग असेल, पोलीस विभाग असेल, त्याचबरोबर आयसी कमिट्या असतील, या सर्वांची मी चर्चा केली. जवळपास 1 तासभराच्या चर्चेमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या. यामध्ये आयसी कमिटीकडे खरं तर मी 5-6 दिवसापूर्वी सातारा दौऱ्यावर येऊन गेले होते. सांगली सातारा दौरा करत असताना जनसुनावणीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका देखील घेतल्या होत्या. संपूर्ण राज्यभरामध्ये राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून जनसुनावणीच्या निमित्तानं ज्यावेळेस व्हिजिट करते त्यावेळेस खऱ्या अर्थानं प्राधान्यक्रमाने आम्ही आयसी कमिट्या आहेत का चेक करतो. शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनामधल्या आयसी कमिटी ह्या फक्त असून चालणार नाहीत, तर त्या ऍक्टिव्ह असल्या पाहिजेत. राज्य महिला आयोगाने ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाला शिफारस केली होती आणि 2013च्या पॉश ऍक्ट मध्ये सुधारणा करत 4 वेळा त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि 22 ऑगस्ट 2025ला सुधारित असा GR शासनाने प्रसिद्ध केला. त्याच्याबद्दल मी शासनाचे आभार व्यक्त करल. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जो भर दिलेला आहे तो आयसी कमिटीवर दिलेला आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, महिलांना सुरक्षितता मिळण्यासाठी पॉश ऍक्टला अतिशय चांगल्या पद्धतीचे अधिकार दिले. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार दिले आणि म्हणून महाराष्ट्रातल्या 31% महिला या आता कामाच्या ठिकाणी असताना त्यांना सुरक्षितता मिळावी यासाठी प्राधान्यक्रमाने आम्ही काम करतोय. आणि हा नुकताच आलेला GR हा आयसी ऑडिटच्या संदर्भात आहे आणि त्या अनुषंगाने मी गेली 5-6 दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये जनसुनावणीच्या माध्यमातून येऊन गेले. या सर्व अधिकाऱ्यांच्या मी बैठका सुद्धा घेतल्या होत्या आणि त्या बैठकीमध्ये मी विचारलं होतं की आयसी कमिटी ही आरोग्य विभागाची आहे का, तर आयसी कमिटी कार्यरत आहे. पण संबंधित डॉक्टरांनी कोणतीही तक्रार ही आयसी कमिटीकडे आस्थागायत केलेली नव्हती. 1 मिनिट. तर या आयसी कमिटीकडे तक्रार नव्हती. त्यांची जी तक्रार आहे पोलिसांची डॉक्टरांच्या विरोधात, डॉक्टरांची पोलिसांच्या विरोधात, याच्यामध्ये चौकशी समिती नेमली गेली होती आणि चौकशी समितीच्या अनुषंगाने ती केस निकालात काढली होती. 23/8/2025ला एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी या चौकशी समितीच्या माध्यमातून निकालात काढल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं त्यांची जी तक्रार होती, आता इतके सविस्तर काही गोष्टी सांगता येण्यासारख्या नाहीत, पण एकमेकांबद्दलच्या ज्या तक्रारी होत्या यामध्ये पोलिसांची जीव होती की फिट अनफिट ज्याच्या संदर्भातला जो रिपोर्ट द्यायचा आहे त्याला दिरंगाई करणं किंवा उशिरा आलेल्या पेशंटला चेक करणं याच्या संदर्भातली पोलिसांची तक्रार होती. आणि यामध्ये डॉक्टरांची सुद्धा अशी तक्रार होती की मला अशा पद्धतीने फिट किंवा अनफिट, काही वेळा रात्रीच्या वेळेस आरोपी आणले जातात आणि त्याच्यामुळे त्या कामाच्या वेळेतच आरोपी तपासासाठी आणले गेले पाहिजेत, अशा पद्धतीने एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी होत्या. चौकशी समितीने यामध्ये डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांशी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांशी बोलताना व्यवस्थित बोलावं अशा पद्धतीने चौकशी समितीचा हा अहवाल होता आणि त्याचबरोबर किंवा त्यांची पदस्थापना बदलण्यात यावी अशी चौकशी समितीने निर्णय दिलेला होता. यामध्ये 3 वेळा त्यांची बदली होत असताना सुद्धा त्यांनी फलटणच उपजिल्हा रुग्णालय पाहिजे हा त्यांचा आग्रह होता आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल ऑर्डर काढून पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी दिलेली होती. यामध्ये पोलिसांनी CDR काढलेले आहेत. या CDRच्या अनुषंगाने यामध्ये ज्यांची नावं सुसाईड नोटमध्ये दिली त्याच्यामध्ये गोपाळ पत्नी असेल, प्रशांत बनकर असेल. जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ पत्नी यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे. त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही. त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे. ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या. फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण आणि त्याच्यामुळे त्यांनी ते घरातून निघून तिथल्या एका मंदिराच्या ठिकाणी गेले. त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की संध्याकाळच्या वेळेस तिथे थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं. पण त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहायला गेल्या आणि त्यांच्यामधले जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहेत.
प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे. आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचं सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे. त्यावेळेस प्रशांत बनकरचे की यापूर्वी आपण खूप वेळा धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे, अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे. खरं तर आता ह्या सीडीआरच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी समोर येतातच आहेत. यामध्ये फॉरेन्सिक लॅबचा सुद्धा अहवाल येईल. पोलिसांना आणि त्याचबरोबर आमच्या वैद्यकीय विभागाला देखील सूचना दिलेली की पीएम रिपोर्ट काही करून आजच मिळवावा. आज किंवा उद्यापर्यंत पीएम रिपोर्ट आला तर अनेक गोष्टी आपल्या समोर अजून येतील. पण प्रायमरी पीएम रिपोर्टमध्ये हा सुसाईड केल्याचा प्रयत्न आहे असं अनुषंगाने रिपोर्ट आलेला आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने असेल आणि डॉक्टर यांच्यामध्ये कम्युनिकेशन किंवा त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोटमध्ये दिले की 4 वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठं आहे का, त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल. सीडीआर मधूनही आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामधून हे लोकेशन सापडल्यानंतर त्याचबरोबर बदनेकडून सुद्धा पोलीस त्या पद्धतीची माहिती घेतात. आता 5 दिवसाची पीसी आहेत, त्या अंतर्गत अशा पद्धतीची काही घटना घडलेली आहे का याचाही तपास आपल्या पुढच्या जी सगळी प्रोसेस होईल तपासाची. कारण की याच्यामध्ये पीएम रिपोर्ट आहे, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आहे, सीडीआर ह्या तिघांचेच काढलेले आहेत. अजून कुणाचं त्याच्यामध्ये कॉल निघतात का हे पाहणं पण महत्वाचं आहे. ते सुद्धा बाकीच्या सीडीआर रिपोर्टमध्ये आपल्याकडे येईल. त्याच्यामुळे या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. मॅडम पहिली तक्रार नेमकी कोणाची होती? यामध्ये महिलेची पहिली तक्रार असल्याचं कळतंय, पोलिसांची दुसरी तक्रार होती असं सांगितलं जातं. तुम्ही आता चौकशी केली, नेमकं पहिली तक्रार कोणाची होती? याच्यामध्ये डॉक्टरांची पहिली तक्रार आहे. पण जनरल डायरी करत असताना मे महिन्यामधलं रेकॉर्ड जे आहे ते पोलिसांनी नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळं जनरल डायरी ही मे महिन्यातली आहे. त्याच्यानंतर डॉक्टरांची तक्रार ही जून मधली आहे आणि जुलै मधली ही पोलिसांची तक्रार. 4 महिन्यापूर्वी त्यांनी अर्ज दिला होता आणि त्याच्यावर काय कारवाई झाली हे माहिती जारी करण्यातही त्यांनी माहिती मागितली होती, मात्र त्यांना काही मिळालं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. 4 महिन्यापूर्वीची जी तक्रार त्याच्या संदर्भातच मी आता बोलले. एक निकनच्या विरोधात त्यांची तक्रार होती, त्याच्यासाठी चौकशी समिती स्थापन केली होती आणि या चौकशी समितीने म्हणजे आता मी तुम्हाला अहवाल वाचून दाखवला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. की त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी व्यवस्थित बोलावं किंवा त्यांची पदस्थापना बदलण्यात यावी अशा स्वरूपाचा चौकशी समितीचा हा अहवाल होता. आणि त्याच्यानंतर ही केस निकालात काढली होती. काही जो आरोपी आहे तो फलटण पोलीस दलातलाच आहे आणि याचा तपास देखील फलटण पोलीसच करत आहे. निष्पक्ष प्राधिकरणाने हा तपास होईल असं वाटतं का? वेगळ्या काही यंत्रणेतून याचा तपास व्हावा यासाठी पाठपुरावा करणार? शेवटी जरी त्यांनी पोलीस म्हणून काम केलं असतं तरी ते आरोपी म्हणूनच आता पोलीस तपास करतात. सुरुवातीपासून आपण पाहत आहे 2 दिवसामध्ये दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे. याच्यामध्ये सीडीआर असेल आणि त्याचबरोबर फॉरेन्सिक लॅबचा अहवाल असेल, या अनुषंगाने ही कारवाई होईल. गुन्हे सुद्धा नोंद झालेले आहेत. त्याच्यामुळे हा जो तपास आहे तो पारदर्शकपणानेच होईल. त्याच्यामध्ये स्वतः एसपी असेल, डीवायएसपी असतील, सायबर असेल, हे सगळे एकत्रितरित्या ह्या घटनेचा तपास करतात. आमचं स्वतः राज्य महिला आयोगाचं या तपासाकडे लक्ष आहे. आम्ही दररोज त्याचे अपडेट घेतो. त्याच्यामुळे हा तपास होत असताना ज्या काही सूचना आम्हाला करायच्या त्या पोलीस विभागाला आम्ही केलेल्या आहेत. तर या ठिकाणी या महिलेला त्रास होऊ नका याबाबतची काही चर्चा केली का तुम्ही? पोलिसांच्या आणि डॉक्टर महिलेचे खटके उडताना पाहायला मिळत होते. अनेकदा वाद झाले फिट अनफिटच्या वरून. याबद्दलची तुम्ही चौकशी केली का? हो, मी आयसी कमिटीला आता बोलवलं होतं. आयसी कमिटीचे सगळे मेंबर हे संबंधित डॉक्टरांबरोबरच एकत्रित काम करत होते. अगदीच की एकत्र टिफिन खाण्यापासून दिवसभराचं कामकाज किंवा ट्रिपला जाण्यापर्यंत ते सगळे एकत्र असायचे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कोणत्याही पद्धतीने असा दबाव आहे किंवा फिट अनफिट सर्टिफिकेट बदलून द्यावं असं कोणी काही त्रास देत आहे किंवा इतर कोणाचा मानसिक त्रास आहे असं कधी आम्हाला डॉक्टरांच्या बोलण्यातून आलं नाही. आणि आम्ही कायम एकत्र ग्रुपमध्ये राहत होतो. अगदी जेवण एकत्र करण्यापासून फिरायला जाण्यापर्यंत दिवाळीत सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय केलं असं त्यांच्या बरोबरच्या सगळ्या डॉक्टर महिलांनी सांगितलं. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आमच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का आहे की असं कधी आम्हाला जाणवलं नाही की त्यांच्यावर कुठला दबाव होता किंवा तशी पद्धतीची वाच्यता किंवा बोलणंही त्यांनी आम्ही एकत्रित असून कायम एकत्र राहत होतो तरी कधी केलेलं नाही.
त्याच्यामुळं आमच्यासाठी हे सगळं धक्कादायक आहे. आयसी कमिटीकडे कोणती तक्रार कधीच नव्हती. आयसी कमिटी ही ऍक्टिव्ह कमिटी आहे आणि मी स्वतः 8 दिवसापूर्वी येऊन म्हणजे आयसी कमिटी चेक केलेल्या होत्या, पण आयसी कमिटीकडे कोणत्या पद्धतीची तक्रार नव्हती. ताई, या- काही या- या कुटुंबाकडनं एक प्रकरणात तक्रार ताई, या प्रकरणामध्ये महाराष्ट्रात विविध संघटनांनी यासाठीची मागणी केली आहे. याबद्दल आपण सांगा. याच्यामध्ये DYSP असतील, स्वतः SP, सायबर असेल, फॉरेन्सिक, हे सगळे एकत्रितरित्या तपास यासाठीची मागणी केली होत. त्याच्यामुळे हे सगळे एकत्रितरित्या पारदर्शकपणे तपास करतात आहेत. त्याच्यामुळे तशी काही गरज वाटली तर आपण यासाठी करू, पण तपास आता व्यवस्थितरित्या चालू आहे. फॉरेन्सिक लॅबचाही अहवाल येतोय. सायबर त्याच्यामध्ये लोकेशन डिटेक्ट करण्यासाठी त्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. CDR काढून त्या पद्धतीचं याच्यामध्ये अजून कोणी काही इन्व्हॉल्व आहे का याची चौकशी, एकंदर त्या पातळीवरती चौकशी चालू आहे. पारदर्शकपणे तपास चालू आहे. त्याच्यामुळे जर तशी काही गरज वाटली तर निश्चित उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली की आत्महत्या नाही, ही हत्या आहे असा त्यांचा आरोप आहे आणि पोलिसांनी मूळ जी आत्महत्या करतानाची सुसाईड नोट आहे ती गायब केली आणि ही खोटी सुसाईड नोट आहे असा त्यांचा आरोप आहे. मला असं वाटतं की आपण खरं तर घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. अशा पद्धतीने उच्च शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा एक चांगलं आयुष्य जगण्याचं स्वप्न असं प्रत्येक मुलीचं महिलेचं असतं. अशा पद्धतीने हत्या होत असताना किंवा आत्महत्या होत असताना खरं तर मला असं वाटतं हा तपास पूर्ण होत असताना आपण ह्या यंत्रणेला सहकार्य करूयात. विरोधकांचं काम असतं विरोध करणं, विरोधात बोलणं. हा तपास घटना घडल्यापासून मी स्वतः SP असतील आणि त्या तपास यंत्रणेच्या संपर्कात आहे. आम्ही जातीने याच्यामध्ये लक्ष देतो. तुमच्या समोर सगळी घडलेली घटना मांडली, ते पुरावे याच्यामध्ये आहेत. पण सगळ्याच्या सगळ्या पत्र असतील किंवा जी माहिती असेल तपासामध्ये काही अडचणी येऊ नये म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत सांगू शकत नाही. पण आयोगाचे अध्यक्ष या नात्याने हा तपास पूर्ण होईपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करू. हा तपास फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालेल. लवकर न्याय देण्यासाठी निश्चितपणाने याची भूमिका आहे. मध्ये एक शेतकरी कुटुंबातील आहे त्याच्या कुटुंबाला भेट देणार आहात का? हो, नक्की. हा तपास महत्वाचा होता म्हणून मी आज इकडे आले. काही खासदार नेमका कोण आणि खासदारांचे 2 PA यांचा दबाव होता असं देखील कुटुंबियांचा आरोप होता. तुम्ही याची चौकशी काय केली आहे का? याच्यामध्ये आणि त्याची चौकशी करणार? सगळी चौकशी याच्यामध्ये आम्ही करतोच आहे. 1 तासाच्या चर्चेमध्ये सुद्धा प्रत्येकाशी मी संवाद साधलेली, चर्चा केलेली आहे. जे काही प्रश्न मला वाटतात मनामध्ये त्या सगळ्या प्रश्नांचं निरसन होईपर्यंत आणि त्याची उत्तरं मिळेपर्यंत या सगळ्यांची मी सगळ्या विभागाशी चर्चा केलेली आहे. त्याच्यामुळे यामध्ये खासदार असेल किंवा त्यांचे PA याचा त्यांच्या संदर्भातली कुठलीही माहिती आताच्या या तपासापर्यंत तरी नाही. कुटुंबियांचा आरोप आहे. त्यांनी असा आरोप केला आहे की माझ्या मुलीचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव होता. त्यांनी आपल्याकडे अर्ज दाखल केलेला आहे प्रशासनाकडे. तर त्या महिला म्हणून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल का आणि त्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट कुणाच्या दबावाखाली बदलला गेला याची तपासणी होईल का? दुसरी गोष्ट, आपण या प्रकरणामध्ये महिला आयोगाकडून येण्यासाठी किंवा उपस्थिती राहण्यासाठी थोडासा उशीर झाला असं वाटतंय का? कसं त्या गोष्टी करू? 3-4 दिवसात ह्या प्रलंबित जो काय प्रकरण घडलं तर मी लक्षच नसतं घातलं. सगळ्यात पहिली स्टेटमेंट माझी होती, सगळ्यात पहिला फोन SP ना माझा होता. त्याच्यामुळे कदाचित आपल्याकडे काहीतरी चुकीची माहिती मिळते. मग विषयाला वेगळं वळण देण्याचा जर तुमचा प्रयत्न असेल तर माझी त्याच्याबद्दल नाराजगी आहे. पाचांगण्याच्या आई आहेत त्या महिला आहेत तिच्या 2 महिन्यापूर्वी हे प्रकरण घडलं होतं. महिलेनं आत्महत्या केली होती. त्यामध्ये जे आर्मी मध्ये आहेत त्यांचे मिस्टर त्यांना 2 महिन्याचं हे पण मिळालं होतं. पण नंतर आता कुटुंबियाच्या कडून असं सांगण्यात आलंय की पोलिसांनी याचा परत तपास करावा कारण की त्याबद्दल पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलल्याचा असल्याचा देखील आरोप त्या पीडितेच्या आईनं केलाय. याच्या संदर्भात सुद्धा माझं SP साहेब बरोबर आता बोलणं डॉक्टर आणि याच्या संदर्भातली सुद्धा सगळी माहिती मी विचारली. खरं तर अशा पद्धतीने कुठलाही PM रिपोर्ट बदललेला नाही. जे काही रिपोर्ट मध्ये येतं तेच पोलिसांनी सादर केलेलं आहे आणि अशा पद्धतीचा दबाव कोणाकडेही कुणीही केलेला नाही. पण संबंधित कुटुंबियांच्या घरची जी मागणी आहे, कदाचित बऱ्याच वेळा असं वाटतं कुटुंबियांना की न्याय मिळताना किंवा आपल्या मनासारखा अशा पद्धतीनेच न्याय मिळाला पाहिजे होता. तो जर मिळाला नाही तर मनामध्ये अनेक शंका कुशंका असतात, त्या बोलून दाखवल्या जातात. त्याच्यामुळे आपण जे बोलताय PMच्या बाबत असं कुठेही काही तक्रार केली होती आणि त्या तक्राराचा संबंधित पोलीस अधिकारी त्रास देत आहेत असं त्यांनी मेन्शन केलं होतं. त्यावेळी जर पोलिसांनी गांभीर्याने त्या तक्रारीची दखल घेतली असती आणि
संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली असती तर ही वेळ आली नसते असं वाटत नाही का? कारण या तणावातूनच त्यांनी हे सगळं केलेलं असल्याचं सध्या दिसतं. याच्यामध्ये डॉक्टरांनी जी तक्रार केली होती ती त्याच जो आता आपण विषय बोललो की काही सर्टिफिकेट जर ते फिट नसतील तरी फिट सर्टिफिकेट मागतात ते किंवा उशिरा आरोपीला घेऊन येतात ते. एका पोक्सोच्या केसच्या संदर्भात त्यांनी तपास करण्यासाठी नाराजी व्यक्त केली की मी आता करू शकत नाही. डॉक्टर धुमाळांनी त्यांना काउन्सिलिंग केलं की आपला जॉब आहे, रात्री किती उशिरा पेशंट आरोपी म्हणून आलं, शेवटी त्यांना ते कोर्टात घेऊन जाणं किंवा त्यांना कस्टडी देणं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामुळे डॉक्टर म्हणून आपला जॉब आहे की किती उशीर झाला तरी आपल्याला त्या पेशंटला चेक करावं लागेल. तुम्हाला जास्त ताण आला तर तुम्ही मला फोन करत जा, मी तुमच्या मदतीला चेकअपसाठी येईल. अशा पद्धतीने त्या दरम्यानचा त्यांचा संवाद सगळा झालेला होता. पोलिसांनी तक्रारची निकाली काढली ती गांभीर्याने घेतल्याचं दिसत नाही. मग तो त्याच्यासाठी चौकशी समिती नेमली. चौकशी समितीमध्ये मी तुम्हाला जो अहवाल वाचून दाखवला तो चौकशी समितीचा अहवाल आहे एकमेकांच्या विरोधात. आणि मग ते चौकशी समितीचं काम काय असतं? दोन्ही पक्षांना एकत्र बोलवणं, त्यांचे एकमेकांबद्दल काही तक्रारी आहेत किंवा सामोपचाराने बसून एकत्रित त्याच्या संदर्भात हिअरिंग देणं आणि त्या निकालात करणं. मॅडम, त्या चौकशी समितीने एकत्रितरित्या दोघांना एकत्र बोलून त्यांच्या एकमेकांच्या तक्रारी आणि त्यांचं काउन्सिलिंग करणं असं करून ती चौकशी समितीने त्यावेळेस तो निकालात काढलेला आहे. त्याच्यामुळे एकदा केस निकालात निघाली की विषय साधारणतः आपण असं ग्राह्य धरतो की काउन्सिलिंग केलंय, हिअरिंग घेतलेली आणि केस निकालात काढली म्हणजे सामोपचाराने हा विषय मिटलेला. जेणेकरून परत एकदा शेवटी सगळ्या यंत्रणा असतात, सगळ्यांना एकमेकांच्या सहकार्याची गरज असते आणि एकत्रितरित्या सगळ्यांनी काम करावं ही त्या पाठीमागची भूमिका असते. त्याच्यामुळं त्यांना समजून सांगणं आणि परत एकदा सगळ्यांनी एकत्र काम करावं अशा पद्धतीने चौकशी समितीने त्याच्यामध्ये अहवाल दिला. यंत्रणेत कोऑर्डिनेशन कमी पडले काय? जी पीडित महिला आहे तिनं आत्महत्या करण्यापाठीमागे मानसिक तणाव, सातत्यानं तिनं कामामध्ये राहणं आणि वैयक्तिक तिचे प्रॉब्लेम्स हे सगळे एकत्र असताना सुद्धा ह्याच्यामध्ये पोलीस प्रशासन किंवा त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्यामध्ये संवादाचा अभाव का दिसतो? तसं असतं तर कदाचित चौकशी समिती नेमली गेली नसते. चौकशी समिती ही नेमली गेली. चौकशी समितीने जबाब नोंदवले. चौकशी समितीने त्यांच्याच बरोबर काम करणारे जे सहकारी आहेत त्यांचे सुद्धा जबाब घेतलेले आहेत. एकंदर कार्यालय म्हणजे त्यांच्या कार्यालयीन भागामध्ये घेऊन तिथल्या त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या सहकार्यांचे जबाब नोंदवणं, त्यांची तक्रारी त्यांच्याकडून माहिती घेणं, ज्यांच्या विरोधात तक्रार आहे त्यांच्याबद्दल इतरांकडून माहिती घेणं, ही पूर्ण फाईल त्याच्या संदर्भात ही चौकशी समितीची फाईल आहे. आणि मग चौकशी समितीचा निर्णय काय? पोलीस विभागाला आणि डॉक्टरांना एकत्रित बसून त्यांचे एकमेकांबद्दल काही गैरसमज आहे त्याच्यामध्ये काउन्सिलिंग करणं. आणि याच्यामध्ये पोलिसांचं म्हणणं होतं की रात्री उशिरा जो आरोपी चेकअपसाठी आणला जायचा तर त्याचा चेकअप. एक क्वेश्चन हाच आहे माझा की रात्रीच त्या आरोपींना या जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्याची म्हणजे कायद्याप्रमाणे योग्य आहे का? रात्रीचे जास्त आरोपी आहेत ते पोलीस का घेऊन येते? कोणत्या केस मधले आरोपी होते त्या काळात? केसेस करायचे नाही, ते जे आरोपी येत होते ते ती कोणती केस होती त्यासाठी त्यांना बोलावलं येत होत्या? आरोपी ज्यावेळी केसेस आहेत का अशा कोणत्या केसेस आहेत की त्यांना फिट द्यावं लागेल? केसेस पोक्सो पासून सगळ्या केसेस आहेत. त्याच्यामध्ये केसेस बऱ्याच आहेत. त्या केसेसमध्ये फक्त ग्रामीण पोलिसांबरोबरच त्यांचा वाद होत होता. इतर ठिकाणी त्यांना व्यवस्थित रिपोर्ट मिळत होता आणि त्याच्यामुळे ह्यांचं काउन्सिलिंग चौकशी समितीच्या वतीनं करण्यात. दुसरी गोष्ट अशी, जेव्हा डेड बॉडी बाहेर काढली तेव्हा डॉक्टर धुमाळ घाई का करत होते? पीएम आपण आजच करू, रात्रीच करू, इन कॅमेरा करू असे त्यांचे वाक्य होते हॉटेलच्या बाहेर. कशासाठी ते काय गडबड कशासाठी करते? एवढे गडबड कशी रिपोर्ट. आणि तिथं पोलीस कुणालाच म्हणजे तिथं कुणालाच पत्रकारांना वगैरे येऊन देत नव्हतं. तुम्हाला पण माहिती आहे नाही घटना घडली की पुरावे नसतात. त्याच्यामुळे साहजिकच आहे जोपर्यंत पुरावे आपल्या ताब्यात येत नाही. रात्रीला घाई जास्त चालू होती. इन कॅमेरा रात्रीचा आपण सातारा जिल्हा ग्रामीण भागात विभागला गेलेला आहे. अनेक महिला पोलिसांकडून तक्रारी करायला जातात, पोलिसांकडून तक्रार घेतली जात नाहीये. पोलिसांकडून महिलांना आणि अनेक सर्वसामान्य गुन्हे देखील पोलिसांकडून नोंद करून घेतले जात नाही. 10 दिवस लावतात. तुम्ही म्हणता महिला आयोगाकडे तुम्ही तक्रार करा, मात्र अशिक्षित महिला आयोगाकडे तक्रार करणार कशा? आणि दुसरं पोलीस त्यांची दखल घेत नाही तर अशा महिलांनी काय करायचं? अजिंक्यजी, मी स्वतः 8 दिवसापूर्वी त्याच्यासाठी साताऱ्यात दिवसभर बसून राहिले. मी स्वतः जनसुनावण्या घेतल्या
आमचे काउन्सिलर आहेत, आमचे या ठिकाणचं आता ही आयसी कमिटी मगाशी होती ती आमच्या महिला बाल विकास विभाग आहे, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी समुपदेशन केंद्र आहे. पोलिसांनी तक्रार घेतली नाही तर तुम्ही फोन तरी करू शकता की हा टोल फ्री नंबर आहे, याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. तरी घेतले नाही तरी आशा वर्कर अंगणवाडी सेविकेकडे सुद्धा तुम्ही तक्रार देऊ शकता. ती प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेली असते. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मनामध्ये काही भीती नाही. अंगणवाडी आशा वर्कर सेविकांकडे जरी तक्रार नोंद केली तरी ती समुपदेशन केंद्रापर्यंत जाऊ शकते. आणि म्हणून ज्यांच्या तक्रारी घेतल्या जात नाही अशा मनामध्ये शंका आहे किंवा तक्रारी घेण्यासाठी टाळाटाळ केले जातात, तर आयोग म्हणून आम्ही स्वतः इथं बसलो आणि त्याच्यानंतर मी सगळ्यांना अगदी प्रसार माध्यमांशी सुद्धा चर्चा केली. त्यांना सुद्धा आवर्जून सांगितलं आमचा टोल फ्री क्रमांक द्या, समुपदेशन केंद्र, वन स्टॉप सेंटर, भरोसा असेल, या सगळ्यांकडे आपण तक्रार नोंदवू शकता आणि कुठे ना कुठे ही तक्रार तुमची दाखल केली जाईल. आयसी कमिटी, तर त्याच्यासाठी मी सुरुवातीला तुम्हाला GR सांगितलं की नव्यानं आम्ही तो GR आणला आयसीच्या संदर्भात आणि तो सुद्धा प्रत्येक घरापर्यंत महिलेपर्यंत गेला पाहिजे, प्रत्येक वर्किंग वुमन पर्यंत गेला पाहिजे. आयसी कडे तुम्ही तक्रार नोंद करा. आयसी आणि LC तुमच्यासाठीच आहे. महाराष्ट्रातल्या 21% वर्किंग वुमनसाठी ही सुरक्षता देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतोय. माझी तुम्हाला देखील विनंती आहे, अजूनही आयसी कमिटी हा खूप चांगला ऍक्टिव्ह आहे. या आयसी कमिटीकडे कामाच्या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांना सुरक्षितता मिळावी यासाठीच खऱ्या अर्थाने ते ऍक्टिव्ह केलेत. आयसी ऑडिट करावा असा सुद्धा GR आता काढलेला आहे. आपल्या माध्यमातून तो साताऱ्यातल्या प्रत्येक महिला भगिनींपर्यंत पोहोचावा, जेणेकरून वन स्टॉप सेंटर, भरोसा असेल, बीट मार्शल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आयसी कमिटी या सगळ्याच ठिकाणी ही व्यासपीठ तुमच्यासाठी आहेत. त्या ठिकाणी तुम्ही तक्रार नोंद करू शकता. महिला कर्मचारी संख्या जास्त असलेल्या ठिकाणी काही समिती असतात, अशा समिती इथं कार्यरत आहे का? जिल्हा रुग्णालय असेल, पंचायत समिती तेच सांगितलं कार्यरत आहे का? तेच सांगितलंय मी, तुमचं लक्ष नाही. आयसी कमिटी म्हणतात त्याला. या कमिट्या 10 पेक्षा जास्त सदस्य संख्येची मिळून त्याला आयसी कमिटी म्हणतात, म्हणजे इंटरनल कमिटी कमिट्या म्हणतात. आणि आता मी तेच सांगितलं की आयसी कमिटीची बैठक घेऊनच मिळाली. विविध विभाग आहेत बरं का? ऐका ना, फलटण तालुक्यामध्ये विविध विभाग आहेत. महसूल असेल, पोलीस असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल. या विभागात अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष तेच कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना बदलीचे निकष लागू नाहीत. काही जणांची अक्षरशः इथं निम्मी नोकरी झाली. फलटण अगदी पोलीस प्रशासनाचं घेतलं तर फलटण शहरला कार्यकाल पूर्ण झाला की लगेच त्याची बदली ग्रामीण मध्ये होते. ग्रामीण मध्ये झाली की परत तो सिटीला येतो. नाही शक्य झालं तर जवळचं पोलीस स्टेशन घेतो. आणि एक प्रकारची अनेक विभागातल्या कर्मचाऱ्यांची एक मिरासदारी निर्माण झाली आणि एक हे झालं की आमचं कुणी वाकडं करू शकत नाही, आमच्या वरपर्यंत खातेला अधिकारी आमच्या खिशात आहे. अशांचा एक सर्वे करून जे असे वशिलेके तत्व आहेत, जे वर्षानुवर्ष तालुक्यात तळ टोकून आहेत किंवा वारंवार आलेले आहेत, त्यांना बाहेर घालवण्याचं काम होणार का? नक्की याच्यामध्ये आपण जरूर दुरुस्ती करू. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीने समाजाचं प्रतिबिंब हे मांडण्याचा प्रयत्न आपला पत्रकारिता आणि या माध्यमातून करत असतात. निश्चितपणाने असं काही चुकीच्या गोष्टी पुढे घडत असतील तर आमचा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही त्या आमच्यापर्यंत पोहोचवा. चुकीच्या घडणाऱ्या घटनांमध्ये कुठल्याही आरोपीला पाठीशी घातलं जाणार नाही. तात्काळ तिथं कारवाई केली जाईल आणि आम्हाला आपल्याकडून अपेक्षा आहे ज्या पद्धतीने जे टोल फ्री नंबर दिलेले आहेत किंवा आयसी कमिट्या आहेत, बीट मार्शल, दामिनी पथक, वन स्टॉप सेंटर असेल, याची माहिती आपल्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावी. मॅडम, आपण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.